तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला आता काय आपण साइडवेज मार्केट प्रेडिक्ट करू शकतोय, तर करू शकतोय, ह्या सेटअपने करू शकतोय. हे मी तुम्हाला आता डायरेक्टली शिकवायला चालू करतो. ठीक आहे. तर अशा टाईपची आपल्याला डेलीवरती एक कॅन्डलस्टिक बघायची आहे. डेलीवरती क्लोज व्हायला पाहिजे आणि डेलीवरती जर अशा टाईपची कॅन्डल क्लोज झाली तर आपण दुसऱ्या दिवशी प्रेडिक्ट करू शकतोय की साइडवेज होऊ शकते का नाही होऊ शकत. आणि त्याला ओपनिंग मॅटर करत्या. कशाची? प्री मार्केट ओपनिंग. आता कुठला पण जो तुम्ही इंडेक्स ट्रेड करताय आणि स्टॉक ट्रेड करताय ह्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकताय. ठीक आहे. तर बघा मी आता शिकवायला चालू करतो. ह्याचं का नाही 40 to 60% रेंज करायची. 40 to 60% ही जी रेंज असणार आहे, इथं जर समजा प्री मार्केट ओपनिंग जी असते 0908 ला, इथं लिहून टाकतो मी 0908 ला का नाही मार्केट ओपन होतंय प्री मार्केट. आता समजा जर इथं कुठे तर ओपन होत असली ह्या रेंजमध्ये, तर त्या दिवशी आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की त्या दिवशीचं मार्केट हे साइडवेज रेंज बाउंड राहू शकते. आता ह्याला मी असंच म्हणायला लागलो काय नाही, ह्याची प्रोबॅबिलिटी आहे 80 to 90%. आणि मी ह्याची सायकोलॉजी पण मी तुम्हाला आता डायरेक्टली ह्याच्यामध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा अशा टाईपची एक कॅन्डल तयार झाल्या. ती पहिला का नाही तिथनं बुलिश झालेली असणार आहे. बरोबर आहे का? ज्यांना ट्रेडिंग माहिती आहे त्यांना हे कळतच असणार आहे. आणि ज्यांना नाही माहिती ह्याच्या आधी मी व्हिडिओ बनवल्यात त्याच्यावरती मी सायकोलॉजी पण सांगितलं, ती बघून घ्या. ठीक आहे. इथं ओपनिंग झाली असणार आहे आणि इथनं का नाही ओपनिंगच्या वरती गेला असणार. आता ही कॅन्डल वरती का गेल्या? कारण का बायरांनी काय दिली? डिमांड दिली जास्त, म्हणजे जास्त क्वांटिटीने बाय केला. आणि ज्यांनी जास्त क्वांटिटीने बाय केलाय ते बिग वेल्स असतात, त्यांचे एसएल हे प्रॉपर ठरलेले असतात. तिने असंच तुक्का मारत नाहीत की इथनं बाय करूया काय, इथनं सेल करूया काय. नाही, त्यांचे प्रॉपर सिस्टीमने एसएल असतात आणि त्यांचे एसएल इथेच कुठे तर असणार आहेत जिने बाय केले त्यांचे. आता समजा इथं काय होतंय, सेलरांना ही प्राइस आवडली आणि सेलर काय करतात? सेल करतात. हे कॅन्डलची सायकोलॉजी सांगायला लागली मी. ठीक आहे. इथं काय आहेत? एसएल आहेत बायरांचे. आता इथनं सेल केला म्हणजे सेलरांचे एसएल कुठं असणार आहेत? इथं. ते सिस्टीमनेच जाणार आहेत आणि ते तुमच्या आमच्या एका लॉटने हे मार्केट खालीवर करत नाही. ते त्याला मोठे प्लेयर्स लागतात आणि मग काय विषय होती, तिथनं असं रिजेक्शन खाते आणि अशा टाईपची एक कॅन्डल क्लोज करते. अशा टाईपची एक कॅन्डल क्लोज करते. आता बघा इथं कुणाचे एसएल आहेत? बायरांचे. इथं कुणाचे एसएल आहेत? सेलरांचे. ठीक आहे. आता ह्यांच्यातले पोझिशन कोणाची कटल्या का? त्या दिवशी पोझिशन कोणाचीच कटलेलं नाही, कारण का ह्यांचे एसएल ब्रेक झालेले नाहीत आणि ह्यांचे एसएल उडलेले नाहीत. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ह्याच्या रेंजमध्ये जर ओपन झालं मार्केट 40 to 60% मध्ये रेंज बाउंड मार्केट ओपन, म्हणजे इथं ओपन प्री मार्केट ओपनिंग झाली इथं, तर काय विषय होऊ शकतोय ना, ह्यांना प्रॉफिट जास्त दिसालाय ना एवढा ह्यांना जास्त दिसालाय. दोघं पण हेवी होऊ शकतात एकमेकावर. ठीक आहे. मग काय विषय होती, ही पोझिशन बनवायला चालू करतात. सेलर पोझिशन आपली बनवायला चालू करतात आणि बायरांवरती हेवी व्हायला बघतात. तसंच बायरांना पण तेवढाच दिसायला लागलाय, मग बायर पण पोझिशन बनवायला चालू करतात आणि सेलरांवरती हेवी व्हायला बघतात. आणि त्या दिवशीचं मार्केट काय विषय होती, आपलं मार्केट जे असते ते 6.25 तासच ओपन असते. ठीक आहे. 9:15 ते 3:30 करून बघा, 6.25 होत्यात आणि त्या दिवशी ही पोझिशन बनवत राहतात, ही पोझिशन बनवत राहतात. मग विषय काय होती, मार्केट असं रेंज बाउंडच राहते. रेंज बाउंडच ह्याच्यामध्येच ना ह्याचा हाय ब्रेक करते आणि हाय ब्रेक जरी केला तरी हाय असा आत येते आणि ना ह्याचा लो ब्रेक करते. असंच इथनं फिरत राहते आणि अशा टाईपचं एक साइडवेज मार्केट बनते. अशा टाईपचं एक इथंच ह्याच्यामध्ये साइडवेज मार्केट ह्याच्यामध्येच. आणि त्या दिवशीचा जो दिवस असतोय ना तो का नाही ह्याच्यामध्येच अडकतोय प्रॉपर वेनं. ही आता डेलीवरती जरी दिसली तरी ठीक आहे आणि विकलीवरती जरी दिसली, आता समजा विकलीची कॅन्डल अशी क्लोज झाल्या, ठीक आहे, आणि ह्याच्या 40 to 60% 50% मध्ये ओपन झाल्या, तरी पण तो आठवडा का नाही विकलीचा हे राहू शकतोय, काय म्हणतात त्याला, साइडवेज राहू शकतोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता ह्याच्यावरती दाखवतो, चार्टवरती दाखवतो की हे चालतंय का नाही. ते असंच सांगून काय उपयोग नाही आहे. आणि निफ्टीच्या चार्टवरती मी जे शिकवलंय ते चालतंय की नाही ते तुम्हाला आता दिसणार आहे. ठीक आहे. आता मी गोल उडकल्यात, ठीक आहे, ते उडकल्यात, ते नुसतं तुम्ही आता बॅक टेस्ट करायचं आहे ह्याच्यात जाऊन. हे बघा 2 मे ला 2025 ला अशी एक कॅन्डल बनलेली मी जशी सांगितलं तशी, आणि इथं 50% ला ओपन झाल्या, बरोबर 50% ला ओपन झाल्या. ठीक आहे. आणि या दिवशी काय झाले, पूर्ण कॅन्डल बघायला नव्हतं, ह्या रेंज मध्येच अडकल्या, ह्याच्या पुढची पण अडकल्या, पण ती आपल्याला मेन नाही, ही मेन आहे. ही अडकल्या का? आता आणि मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. बघा इथं झाल्या, मी जी कॅन्डल ठेवली 1 सप्टेंबर 2022, तुम्ही बी तुमच्या निफ्टीच्या चार्टवरती चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झाले बघा, इथं 50% ला बरोबर ओपन झाले, ह्या कॅन्डलच्या 50% ला इथं ओपन झाले ही कॅन्डल, काय, आणि या हायच्या आणि लोच्या मध्येच अडकल्या, कारण का त्या दिवशी साइडवेज आहे आणि मी जी सायकोलॉजी सांगितलं ती हे चेक करा 2 सप्टेंबरला तुम्ही. ठीक आहे, तुमच्या चार्टवरती. आणि फेल झालेलं पण मी दाखवणार आहे, पण मला अजून गावलेलंच नाही, तर काय दाखवू तुम्हाला. ठीक आहे. बघा इथे एक सापडलं मला, काय आहे, 15 जुलै 2020 ला. ठीक आहे.
अशी होत्यातच, ठीक आहे. जास्त करून डोजा होत्यात, पण डोजेवरती पण मी व्हिडिओ बनवलाय. तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. पण हे असं झालं तर आपण तरी पण सोडायचं नाही आपण. म्हणजे शांत बसायचं तेव्हा. तर बरोबर 50% ला ओपन झाले इथं आणि बघा साइडवेजच राहिले त्या दिवशीचं मार्केट. काय झाले? साइडवेज. त्या दिवशी तुम्ही जर हात नाही झाला तर तुमची प्रोटेक्ट राहू शकते कॅपिटल आणि तुम्ही जेव्हा ट्रेंडिंग मिळणार आहे तुम्हाला अशा टाईपचं तेव्हा तुम्ही काय करू शकताय? ट्रेड करून पैसे मिळवू शकताय. आणि मी दाखवतो 2 आणि 2 दाखवतो. बघा इथं अनेक मला सापडल्या. काय? ही. दिसली काय? 50% ला ओपन झाले इथं आणि ह्याच्यामध्येच अडकल्या. ह्या हाय आणि ह्या लो. ह्या ट्रेडिंगमध्ये ह्याच्या कॅन्डलमध्येच अडकल्या त्या दिवशीचं. तुम्ही दिवस सांगतो मी ते बघा. 5 मे 2014 हे ट्रेडिंगमध्ये दिसणारच आहे आणि 6 मे. ह्यो पॅटर्न जरा कमी वेळा झालाय. पण ह्याचा पार्ट 3 आहे ह्यो. ह्याच्या आधी मी 2 व्हिडिओ बनवलेत. त्या कॅन्डलस्टिक बघा. त्या सारख्या होत असतात. ठीक आहे. ह्या कवा तर होत्यात, पण झाली तर तुम्ही ट्रेड नाही केला तर तुमचेच पैसे वाचणार आहेत आणि हे तुमच्यासाठी चांगलं आहे. त्या दिवशी साइडवेज राहणार आहे आणि शांत बसू शकताय तुम्ही त्या दिवशी. ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ मी बंद करतोय. त्याच्यापुढे तुम्ही स्टॉकमध्ये पण बघू शकताय. स्टॉकमध्ये जर झालं असलं तर स्टॉकमध्ये पण बघू शकताय. तुम्ही ज्या इंडेक्समध्ये ट्रेड करताय तिथं पण बघू शकताय. मी निफ्टीवरती दाखवले आणि हो जर व्हिडिओ आवडला असला, हे मार्केटमध्ये चालतंय म्हणून सांगायला लागलोय. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. बाय.